महाराष्ट्राचा आदर्श सोहळा शिपूरकरांचा नादच खुळा. शिपूर तर नेसरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार प्रति पंढरपूर. नियोजन कसं असावं तर ते गडिंग्लज तालुक्यातील शिपूर गावासारखं. शिपूरचे श्रद्धास्थान आणि शतकोत्तर प्रसिद्ध असलेले आमचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर याचा जीर्णोद्धार सर्व ग्रामस्थ भाविक भक्तांच्या सहकार्यातून, देणगीदारांच्या सहकार्यातून या ठिकाणी 12, 13 आणखी 14 मेला संपन्न करण्याचा आमचा सर्वांचा कसोशीचा प्रयत्न राहणार आहे. आणि यासाठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त, दानशूर, देणगीदार, हितचिंतक यांचं सहकार्य आम्हाला अतिशय मोलाचं आहे. तेव्हा आमचं हे शिपूरचं जे वैभव आहे, अभिमानाचा जो विषय आहे, हा आम्हाला फार जिव्हाळ्याचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम वाटतो. आणि यासाठी सगळ्या लहान थोरापासून आम्हाला मोठी मदत लाभलेली आहे. मुंबईकर ग्रामस्थांचं मोठं योगदान याच्यामध्ये आहे. यासाठी ग्रामस्थमध्ये महिलांच्यासाठी आम्ही समारंभ साडी भेट दिलेली आहे. माहेरवाशिनींच्यासाठी त्यांच्यासाठी पण आम्ही आहेर मानपानाच्या साड्या वितरित केलेल्या आहेत. आणि त्यामुळे एकंदरीत गावामध्ये खूप असं एक भक्तिमय वातावरण इथं तयार झालेलं आहे की आम्ही सगळेजण या ठिकाणी घराच्या स्वच्छतेपासून गावची स्वच्छता करण्याचं काम इथं आम्ही करत आहोत. आणि ज्याचे त्याचे विभागवार आम्ही कामं इथं ठरवून दिलेली आहेत. अजून काही रूपरेषा इथं आणखी गावास्थांची मीटिंग घेऊन आम्हाला ही जबाबदारीची कामं वाटून द्यायची आहेत की जेणेकरून प्रत्येकाचा सहभाग या कामामध्ये राहील अशी आम्हाला आशा वाटते. आणि सर्वांनी सहकार्य करावं आणि कार्यक्रम अतिशय या ठिकाणी नीटनेटकेपणाने आणि भक्तिभावनेने इथं साजरा व्हावा अशी आमची जीर्णोद्धार कमिटीमार्फत या ठिकाणी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. शिपूर गावच्या इतिहासामध्ये ज्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार समितीकडून करण्यात आलेला आहे, त्यासाठी भैरवनाथ सेवा मंडळ शिपूर मुंबई तसेच शिपूर ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या वतीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळून मुंबईकरांच्या वतीने जवळजवळ 10 लाखाचा देणगी जमा करण्यात आलेली आहे. तसेच डायरेक्ट ज्या लोकांनी दिलेले आहेत ते 10 लाख असतील, अशी टोटल 20 लाखाची देणगी मुंबईकरांच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि या 12, 13, 14 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईकरांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देत आहोत. तसेच जीर्णोद्धार समितीच्या वतीनं पुन्हा एखादी जबाबदारी आमच्या जर दिली तर आम्ही ती टाळणार नाही. ती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ग्रामस्थांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.